या सभेच्या सुरुवातीला आपण पुलवामा मध्ये जी घटना घडली, सीआरपीएफ चे जवान बसेस मधून जात असताना आरडीएक्स भरलेली एक गाडी त्यांच्यावर आदळली. जवानांना घेऊन जाणारी ती बस आकाशात उडाली आणि त्याचबरोबर त्या बसमध्ये असलेल्या 44 जवानांच्या शरीरांचे तुकडे तुकडे जे आहेत सर्वत्र पसरले. अतिशय गंभीर गोष्ट. हे झाल्याबरोबर 6:30 वाजता प्रियंका गांधी यांची प्रेस कॉन्फरन्स दिल्लीमध्ये होती, पहिलीच प्रेस कॉन्फरन्स. त्यांनी ताबडतोब ती प्रेस कॉन्फरन्स त्या सगळ्या शहीदांना आदरांजली अर्पण केली आणि प्रेस कॉन्फरन्स रद्द केली. आणि त्याच वेळेला 3:30 ला हा हमला झाला. 5:45 वाजता देशाचे पंतप्रधान उत्तराखंड मध्ये भाषण करत होते. 6:30 वाजता आदित्यनाथ योगी केरळमध्ये भाषण करत होते. 8 वाजता अमित शाह कर्नाटक मध्ये राम मंदिर वही बनाएंगे म्हणून सांगत होते. आमचे सीएम मातोश्रीवर वाटाघाटी करत होते. मला सांगा, आता या समजदार कोण? अशीच एक घटना झाली आणि दुर्दैवाने 5 जवानांची हत्या झाली. अमित शाह म्हणाले, यदि मोदी प्रधानमंत्री बने तो पाकिस्तान के घुसपैठियों की सीमा पार करने की हिम्मत नहीं होगी. सुषमा स्वराज म्हणाल्या, 5 जवानों की हत्या, देश और सेना को इस अपमान का सामना करना पड़ता है क्योंकि हमारे पास एक कमजोर और दुविधा से भरी सरकार है. गिरिराज सिंह बोले, अगर देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी होते तो हम लाहौर तक पहुंच गए होते. आणि नरेंद्र मोदी साहेब म्हणाले, भाई और बहनों, देश की सुरक्षा करने वाला जवान सुरक्षित नहीं है. ऐसी सरकार इस देश को नहीं चाहिए. माझ्या बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, आणि त्याच वेळेला परवाच्या घटनेनंतर राहुल गांधी म्हणाले, आम्ही या संकटाच्या घडीमध्ये सरकार बरोबर आहोत. हम बटेंगे नहीं. हमको बंटवाने की कोशिश कर रहे हैं बाहर के दुश्मन, मगर हम बटेंगे नहीं. हम जवानों के साथ हैं, हम सरकार के साथ हैं. मला सांगा, कोण समजदार आहे? समजदार ज्यांना राहुल गांधींना आणि प्रियंका गांधींना ना समजदार म्हणून त्यांची टिंगल करतात ते समजदार आहेत का हे समजदार आहे? ज्यांनी त्यावेळेला पोस्टर लावली होती 2014 मध्ये आणि प्रधानमंत्र्यांचा राजीनामा मागितला. लक्षात घ्या, मनमोहन सिंग यांच्या कारकिर्दीतल्या 10 वर्षामध्ये 171 शहीद झाले आणि यांच्या 4.5 वर्षाच्या काळामध्ये मोदीच्या 721 जवान शहीद झाले. काय चाललेलं आहे? तरी सुद्धा जे आहे यांची भाषणं चालू आहे. आज तर मी असं ऐकलं की एक यज्ञ यात्रा निघालेली आहे आणि देशात मध्ये एक यज्ञ करणार आहे जेणेकरून या देशावर कोणी हमला करणार. मला त्यांना सांगायचं आहे, ना जियो का डाटा चाहिए, ना पतंजलि का आटा चाहिए, जन धन बैंक ना खाता चाहिए, ना अंबानी अडानी टाटा चाहिए. पाकिस्तान में इंदिरा जी के समय वाला सन्नाटा चाहिए.
ह्या अशा नुसत्या पूजानी यज्ञाने काम होणार नाही. त्याच्यासाठी खरी 56 इंच छाती असलेली माणसं पाहिजे. या देशात काय चाललंय? 1965 ला पाकिस्तानची कंबर तोडली लाल बहादूर शास्त्रींनी आणि त्यावेळा त्यांनी घोषणा दिली, जय जवान जय किसान. जवानाचा जय जयकार झाला पाहिजे, पण त्या जवानाच्या पाठीमागे किसान सुद्धा तेवढ्याच मजबूतीनं उभा राहिला पाहिजे, त्याचा सुद्धा जय जयकार झाला पाहिजे. काय चाललंय आता? आज शेतकरी सुद्धा आत्महत्या करतात आणि जवानांच्या शरीराचे जे आहे तुकडे उडतात. कायदा सुव्यवस्था कुठे राहिली नाही. दादरीच्या अखलाकला दादरीमध्ये केवळ त्याच्या घरामध्ये बीफ आहे म्हणून त्याला बाहेर काढलं आणि त्याच्या बायका पोरांसमोर त्याचे तुकडे तुकडे केले. सुबोध कुमार सिंग नावाच्या इन्स्पेक्टरनं ते मांस लॅबोरेटरीत पाठवून चौकशी केली आणि सांगितलं की ते बीफ नव्हतं. हकनाक मारला गेला. सुबोध कुमारची बदली बुलंदशहर मध्ये झाली. परत एकदा अफवा उठली, गोमांस गोमांस गोमांस. पोलीस चौकीवर सगळे चालून गेले बुलंदशहरच्या. सुबोध कुमार इन्स्पेक्टर बाहेर आला आणि सांगितलं, मी चौकशी करतो. सगळं काही ठरवलेलं होतं. जमावाने चौकी पेटवून दिली. सुबोध कुमार हात जोडत होता, थांबा मी चौकशी करतो. सुबोध कुमारला इन्स्पेक्टरला खाली पाडलं, त्याला तुडवलं, त्याचं पिस्तूल काढलं आणि त्याला गोळ्या घातल्या. काय कायदा सुव्यवस्थाचा आल्याबरोबर या सरकारनं जर काही केलं असेल, मोदी सरकारनं, तर सगळ्या ज्या आहे मान्यता प्राप्त संस्था मोडीत काढल्या. पहिल्यांदा आल्याबरोबर प्लॅनिंग कमिशन मोडीत काढलं. महाराष्ट्राला पैसा किती आला, किती द्यायचा, शेतकऱ्यांना किती द्यायचा, जवानांना किती द्यायचा, प्लॅनिंग कमिशन खलास. सुप्रीम कोर्टाचे लोक सुद्धा जे आहेत जजेस, ते सुद्धा बाहेर येऊन तक्रार करायला. अशीच एक दिवशी नोटबंदी झाली आणि सांगितलं रात्रीच्या भाषणामध्ये त्याने, भाई और बहनों, आज रात के 12 बजे के बाद ये 500 रुपए की नोट और 1000 रुपए की नोट एक कागज मात्र टुकड़ा बनकर रह जाएगी. अरे 500 रुपये 1000 रुपये, उद्या औषधं आणायची, दूध आणायचं, शाळेमध्ये फी भरायची आणि कागज मात्र टुकड़ा. काला धन मैं वापस लाना चाहता हूं, आतंकवाद रोकना चाहता हूं. काय आतंकवाद रोखला? धडाधड सैनिक मरता. कसा आतंकवाद? नोटा बदली करण्यासाठी गेलेले बँकाच्या लाईनीमधले लोक 150 लोक जे आहेत मृत्युमुखी पडले. काही झालं? अरे हे जे आहेत ना चॅनलवाले, यांना विचारा ना, यांच्या सुद्धा जे आहेत ना मोठे मोठे अँकर, मोदींच्या विरुद्ध बोलले का ताबडतोब फोन का दुसऱ्या दिवशी जे आहे तो अँकर बाहेर. काय झालं तेपासून वाजपेयीचं, काय झालं राजदीप सरदेसाईचं, काय झालं बरखा दत्त, निखिल वागळेचं काय झालं? एक गोष्ट तुम्हाला सांगतो कसं काय कुठं. मन की बात दरवेळेला होते. प्रधानमंत्र्यांनी मन की बात केली, समोर छत्तीसगड मधली एक भगिनी बसलेली होती. तिला ते विचारतात, बहन जी कैसे हो? बहन जी बोलते ठीक हो. फसल बहुत अच्छा आई? हाँ बहुत अच्छा है, ठीक है. पैसा अच्छा बहुत मिला? हाँ बहुत ठीक है. कोई तकलीफ नहीं? कोई नहीं, ठीक है. प्रसून वाजपेयी म्हणाले की सगळे शेतकरी आत्महत्या करतात आणि ही भगिनी म्हणतात सब ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. त्यांनी चौकशी करायला पाठवलं त्या छत्तीसगडमध्ये. ती भगिनी भेटली, तिला विचारलं
फसल है? अरे आपने तो कहा कि बहुत अच्छा पैसा मिला फसल का। अरे कैसा पैसा मिला है भाई? ठीक है बोला। अरे भाई हम लोग क्या करें? हमको जो पुलिस और अफसर जो है लेके गए, बोले सामने से पूछेगा तो बोले का ठीक है। हमने बोल दिया ठीक है। आता ते सगळं रेकॉर्डिंग करून परत एबीपी माझावर त्या बाजपाईंनी दाखवलं। रात्री फोन आला, दुसऱ्या दिवशी बाजपाई पाय। दादागिरी यांची सुद्धा मुस्कट दाबी होते, बाकीच्यांचं काय घेऊन बसला। सीबीआय सत्यानाश करून टाकलं। आलोक कुमार सरळ ऑफिसर, त्याची बदली केली का? तर राफेलची केस FIR त्यांच्या विरुद्ध नोंदला जाईल या भीतीनं 56 इंच छातीत थरारली। सुप्रीम कोर्टानं सांगितलं त्यांना तिथंच ठेवा। दुसऱ्या दिवशी परत मीटिंग घेऊन त्यांना बाहेर काढ। सगळं असं चाललं। दादागिरी दादागिरी दादागिरी, कोणी काही बोलायचं नाही। सांगताना सांगतात भारत को विश्वगुरु बनाएंगे, भारताला या जगाचा विश्वगुरु बनवायचा। आणि आमचे प्रधानमंत्री महोदय IIT सारख्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये येतात, सगळे मोठे इंजिनियर्स बसलेले आहेत आणि त्यांच्या समोर भाषण त्यांचं होता। मैं जा रहा था, एक नाली के पास एक आदमी चाय बना रहा था। त्यांना चहा बनवण्याचा आणि मी चहा विकत होतो हे सांगण्याची फार मोठी हौस आहे। मी त्यांना सांगितलं अरे आप चाय बेचते थे तो मैं भी भाजी बेचता था भाई। अरे मैं कहा तरकारी बेचता था, वो भाजीपाला मार्केट अभी है उधर वो भाईखला में, वो फुटपाथ भी है, उसमें क्या है? मगर तुम जिस रेलवे स्टेशन पर चाय बेचते थे उस समय वो रेलवे स्टेशन ही नहीं था। तो प्रवीण तोगड़िया साहब बोल रहे हैं अरे मैं 40 साल इसके साथ हूं, कभी भी इसने चाय नहीं बेचा है, क्या बोल रहा? चलो ठीक है भाई, चाय जो बेचना बेचो मगर देश मत बेचो मेरे भाई। तो कह रहे हैं कि मैं जा रहा था, एक नाली के पास एक आदमी चाय बना रहा था। मैं देखा कि नाली के पास चाय क्यों बना रहा है? आदमी बहुत होशियार था। एक गटर, उसमें गैस होता है ना, तो आदमी ने एक पाइप जो है वो नाली के अंदर डाल दिया था और दूसरा उसका मुंह जो है चूल्हे को, जो गैस के सिगड़ी को लगा दिया। गटर से गैस आता था, चूल्हा जलता था, चाय बनती थी। मैं बोला ये तो बहुत अच्छी बात है। 350 रुपयाचा सिलेंडर झाला माझ्या भगिनीनं। 350 रुपयाला मिळत होता, आता 800-900 रुपयाला होतोय। किती सोपी गोष्ट आहे। सिलेंडर खाली झाला का नाली कुठे बघायची, पाईप त्याच्यात, दुसरं तोंड सिलेंडरला, फुकट गॅस जा। घर घर नाली, घर घर गैस, जिसकी लाठी उसकी भैंस। बनेगा पकौड़ा, बनेगी चाय, स्कूल कॉलेज भाड़ में जा। आम आदमी से मन की बात, अदानी अंबानी से धन की बात। वारे शासन तेरा खेल, मांगा न्याय हो गई जेल। काय करता 2.5 वर्ष ते अजून मला कळलं नाही मला का पकडलं, आणि ज्यांनी पकडलं त्यालाही कळलं नाही की याला का पकडलं। दिल्लीमध्ये महाराष्ट्र सदन बांधण्यात आलं। हवालदार म्हणाले 25,000 कोटीचा भ्रष्टाचार, मग म्हणाले 10,000 कोटीचा भ्रष्टाचार, आता म्हणता 850 कोटीचा भ्रष्टाचार। मला असं वाटतं त्या मंत्रिमंडळाच्या उपसमितीमध्ये
अशोकराव पण असणार। विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांच्या अध्यक्षतेखालील कमिटीनं मंत्र्यांच्या चमनकर नावाच्या माणसाला कॉन्ट्रॅक्ट दिलं 100 कोटी रुपये महाराष्ट्र सदन बनवा, आरटीओ ऑफिस बनवा, हाय माउंट गेस्ट हाऊस बनवा वगैरे वगैरे। मी काय कोणाची शिफारस केली ना, त्यांनी कॅबिनेटने निर्णय घेतला। PWD मंत्री म्हणून मी या इमारती चांगल्या बांधून घेतल्या। 150 रूम्स, एअर कंडिशन, बिस्लेरी प्लांट स्वतःचा, 500 कारागीर लागले होते। रेड स्टोन लाल दगडामध्ये राजवाडा सारखं भव्य उभं केलं आणि समोर छत्रपती शिवराय तख्तावर बसलेले आहेत अशी मोठी मूर्ती बसवण्यात आली। मोठा पुतळा महाराष्ट्र सदन आहे। उजव्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डाव्या बाजूला महात्मा ज्योतिराव फुले, शाहू महाराज, यशवंतराव चव्हाण, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुलांची पुतळे बसले आहेत। अमित शहा तिकडेच मीटिंग घेतात। नरेंद्र मोदी साहेब आले, त्यांनी पाहिलं, म्हणाले मुख्यमंत्र्यांना बहुत खर्चा आया होगा। मुख्यमंत्री बोले कुछ खर्चा नहीं आया, अभी तक 1 रुपया भी बनाने वाले को दियाच नहीं। म्हणजे जे महाराष्ट्र सदन बांधलं आणि 6 वर्ष ते वापरतायत, 1 रुपया सुद्धा सरकारने आतापर्यंत त्यांना 1 फूट जमीन दिली नाही, 1 फूट FSI दिला नाही, 1 रुपया दिला नाही। तो खासदार म्हणतो ये तो बहुत अच्छी बात है, महाराष्ट्र सदन बहुत सुंदर, बनाने वाला अंदर। अरे मी त्यांना सांगितलं 100 कोटीचा कॉन्ट्रॅक्ट, त्याला रुपया दिला नाही, ते 850 कोटीचं भ्रष्टाचार मी कसा करीन रे? 100 कोटीमध्ये 5 फुटाची म्हैस ती गाभान राहिली आणि बाळण झाली, तर त्या 5 फुटाच्या म्हशीला 15 फुटाचं रेडकू होईल का? म्हणले नाही, सगळं जप्त, घरदार सगळं जप्त, फक्त कपडे आता अंगावर। म्हणजे ज्या घरी राहतो ना ते सुद्धा जे आहे ते कोर्टाने सांगितले ना राहू द्या म्हणून। ही सगळी दादागिरी, तुम्ही बोलायचं नाही। मला त्यांना सांगितलं माझं सगळं जप्त करा, पण लोकांचं प्रेम तुम्ही जप्त करू शकणार नाही। ही माझी वाचा, ही वाणी त्या गोर गरिबांसाठी बोलत राहील। पण तुम्ही एवढा कसला तुम्हाला गर्व? अगर इतना गुरूर है तुमको सत्ता का इस कदर, तो तख्त पलटने का हुनर भी हम रखते हैं। दादागिरी दादागिरी। बेरोजगारी 2 कोटी वर्षाला नोकऱ्या देणार होते, 2 कोटी। 15-20 दिवसापूर्वी CMIचा रिपोर्ट आला, 2 कोटी वर्षाच्या नोकऱ्या जाऊ द्या, अहो एका वर्षामध्ये असलेल्या 1 कोटी नोकऱ्या गेल्या। कोणी सुखी नाही हो, शेतकरी सुखी नाही, कष्टकरी सुखी नाही, बेरोजगार तरुण सुखी नाही। बस काय आता आमचे ते मुंडे साहेब नेहमी सांगतात, मुलं त्यांना सोयरीक सुद्धा मिळत नाही का? तो म्हणे त्यांना नोकऱ्या नाहीत, काही नाही, कशी मिळेल? तो आदित्यनाथ योगी और मोदी का एक ही नारा, ना घर बसा हमारा, ना बसने देंगे तुम्हारा। काय शेतकऱ्यांचे हाल हो। ते डाळ घेतात, पैसे देत नाही, कुठे म्हणतात पोते नाही। आमच्याकडे अशोकरावजी ते कांदा खूप बाबा, मी ते लासलगाव तिकडून मी निवडून येतो, हा सगळा कांदा फेकून देतो। 800 रुपये खर्च आहे क्विंटलला, 50 रुपये 100 रुपये क्विंटलला भाव येतो। हे 200 रुपये देणार, कधी देणार माहिती नाही। 2014ला असाच थोडासा भाव कमी झाला होता बरं का,
त्यावेळेला मोदी साहेब तिकडे आले होते आमच्याकडे लासलगावच्या बाजूला आणि ते म्हणाले भाई और बहनों आप जो प्याज बेचते हैं उस प्याज को खाकर हम बड़े हुए हैं। मित्रों आपने जो कपास भेजी है उससे हम कपड़े सिलाते हैं और कहते हैं ना जिसका नमक खाते हैं उसको भुला नहीं करते। किसानों को 1.5 गुना पैसा मिलना चाहिए कि नहीं मिलना चाहिए? मैं आपसे पूछता हूं, मिलना चाहिए कि नहीं मिलना चाहिए? अरे मिलना चाहिए मगर दे तो कौन रे बाबा, देना रे बाबा, दे तो कोण? नुसतं आपले बोलायचं काम चाललेलं आहे। या शेतीच्या बाबतीमध्ये सुद्धा पीक विमा कर्ज जे आहे ना, हा एवढा मोठा भ्रष्टाचार आहे, तो राफेल पेक्षा मोठा भ्रष्टाचार आहे। ते पी साईनाथ सांगतात हे जे तुम्ही विम्याचे हप्ते भरता अख्ख्या देशभरामध्ये सरासरी एका जिल्ह्यात 173 कोटी दर वर्षाला जमा होतात। 173 कोटी खर्च केले जातात 30 कोटी फक्त। 143 कोटी एका जिल्ह्याचा फायदा। एका वर्षात 55,000 कोटी रुपये विमा कंपनीचा, अंबानी कंपनीचा फायदा झाला असं पी साईनाथ म्हणतात। सगळं काही अच्छे दिन फक्त त्यांनाच आलेले आहे, अदानी अंबानीना, बाकी कुणालाही अच्छे दिन काय त्या चाललंय तुमच्या ह्या दुष्काळात? आम्ही सगळे फिरलो मराठवाड्या, काय म्हणू नको, कुठे महाराष्ट्रात सगळीकडे अशोकराव, सगळीकडे काय नाही। लोक मागतात पाण्याचे टँकर आणि छावण्या, आणि सरकार देतंय डान्स बार आणि लावण्या। छत्रपती शिवाजी महाराजांचं काम, पुतळा उभा करायचं काम, त्याच्यावर बंदी आली, आणि ज्याच्यावर बंदी होती त्या डान्स बारवर ती बंदी उठली। काय वकील, काय महाराष्ट्र सरकार, काय बघताय? काय महागाईचं काय सांगायचं साहेब, तुम्हाला जास्त वेळ नाही म्हणून जरा आटोपत घेतोय, पण महागाईचं एवढंच सांगतो, काँग्रेसच्या राज्यामध्ये खिशात पैसे घेऊन गेले तर पोतभर सामान येत होतं बरं का। आता खिसाभर पैसे नेले तर पिशवीत सामान येतं, आणि जर हे सरकार परत आलं तर पिशवीभर पैसे न्यावे लागतील आणि खिशात सामान आणावं लागलं। हे पेट्रोल म्हणतात ना, पेट्रोलचा भाव किती वाढतोच आहे। मोदी साहेबांच्या वयाच्या पलीकडे गेला तो भाव, लालकृष्ण अडवाणी साहेबांच्या वयाबरोबर तो भाव आलेला आहे आता पेट्रोलचा। आणि हे सरकार जर राहिलं तर ते MDH मसालेवाले काका आहे ना, त्यांच्या वयाच्या पलीकडे भाव। आणि एक दिवस असा येईल की आजोबा नातवांना सांगतील लहानशा बाटलीत, बळा याला पेट्रोल म्हणत होते बरं का। आणि ह्या लोकांना, भाजपच्या लोकांना नाव बदलण्याची खूप सवय आहे, त्यामुळे या पेट्रोलचं नाव सुद्धा त्यांनी बदललेलं आहे। ह्या पेट्रोल आता म्हणतात पंडित दीनदयाळ उपाध्याय बहुमूल्य तरल पदार्थ। काय सांगायचं, सगळं फेल हो यांचं, ह्यात सगळं फेल यांचं। ह्या आमच्या दिल्लीवाल्या साहेबांची डिग्री फेल, त्यांचं घर फेल, गुजरात मॉडेल फेल, लग्न फेल, नोटबंदी फेल, मेक इन इंडिया फेल, स्टार्टअप इंडिया फेल, डिजिटल इंडिया फेल, स्किल इंडिया फेल, स्मार्ट सिटी फेल, GST फेल। 2 कोटी लोक
लोकांना नोकऱ्या तेही फेल, 15 लाखाचा वादा फेल, आणि आता राफेल. 550 कोटीचं विमान 1650 कोटीला का घेतलं हे काही कोणी सांगायला तयार नाही. आणि ती विमानं आमच्या नाशिकला ते कारखाना आहे, यशवंतराव चव्हाण साहेबांनी त्यावेळेला चव्हाण साहेबांना बिनविरोध संरक्षण मंत्री असताना निवडून दिलं खासदार म्हणून तो मिगचा कारखाना नाशिकला निघाला. तिथे मिग विमानं बनत आहे, तिथे ते सुखोई विमानं सुद्धा. त्यांना ते विमानं बनवण्याचा कॉन्ट्रॅक्ट दिला असताना ते कॉन्ट्रॅक्ट काढून एका रात्रीत अंबानीला कॉन्ट्रॅक्ट दिलं 550 कोटीचं, 1650 कोटीला का? आणि मिग कारखाना सरकारचा, ते अंबानीला का? ज्या अंबानी खेळण्यातलं सुद्धा विमान त्या अंबानीने बनवलं नाही, त्यांना पार एकदम राफेल विमान बनवलं. सगळा पैशाचा कारोबार, सगळा पैशाचा. मला आपल्याला सांगायचं, या सगळ्यांना जे आहे आतापर्यंत, हे आमचे शिवसेनेचे मित्र आहेत ना, ते आतापर्यंत म्हणत होते की हे सगळं जे आहे, म्हणजे एवढे त्यांच्या विरुद्ध बोलायचे, म्हणजे आम्ही सुद्धा त्यांच्या विरुद्ध जे आहे बोलत नव्हतो, एवढे त्यांच्या विरुद्ध हे सगळे जे आहेत बोलत होते. काय बोलत होते? ठाकरे साहेब, आज जर आमची मैत्री पाहिली मात्र वाघाचा पंजा नाही पाहिला. मग आमचे फडणवीस साहेब, वाघाच्या जबड्यात घालून हात मोजतो दात, आज आमची जात, आम्हाला पंजा दाखवू नका. आणि वाघाचे मुख्य घ्यायला काय गेला रे बाबा? भाजप बरोबर युती करणार नाही. लढाई सुरुवात झाली. 25 वर्ष आम्ही चढलो. शिवसेना एकाकी लढेल. भगवा महाराष्ट्रात एकाकी फडकवे. मैत्रीपूर्ण सामना नाही. युतीचं राजकारण बाद झालं. या सरकारने जनतेला फसवलं. युती करणार नाही. राजीनामे खिशात घेऊन फिरतो. अफजल खानाची फौज दिल्लीवरून येते आहे, तिथं आम्ही कोथळा बाहेर काढू. फडणवीस म्हणतात शिवसेनेचं प्रेम छुपाय, आमचं उघड आहे. कोणी किती नाकारलं तरी आम्ही करू. शिवसेना पोकळ धमक्या पादऱ्या पावट्याला घाबरत नाही. संजय राऊत पहारेकरी चोर आहे. उद्धव ठाकरे म्हणतात मोदींना कर्जमाफी महाघोटाळा आहे. उद्धव ठाकरे म्हणताय त्या सरकारला. पण पहारेकरी चोर आहे, तर त्या चोराच्या संगतीला का जाऊन बसलात? डवळ्या शेजारी बांधला पवळा, वाहन नाही पण गुण लागला. कशाला बसलात? एकट्याच्या जीवावर लढणार होता ना, त्यांना बसावं लागलं. याचं कारण त्या दोघांची खात्री झाली की या वेळेला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडी जोरात आहे आणि यांना आपटी दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हे दोघं एकत्र आलेले आहेत का? दुसरं काही नाही. आणि आता मला आणखी 2 गोष्टी सांगायच्या. ओबीसीच्या संदर्भामध्ये सुद्धा मुद्दाम तुम्ही उल्लेख केला. म्हणून ओबीसीला 250 कोटी रुपये आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आम्ही त्या ओबीसी महामंडळाला देणार. 4.5 वर्ष झाली 1 रुपया तुम्ही दिला. ओबीसी विद्यार्थ्यांचे पैशाची अर्धी फी 4.5-5 वर्ष झाली तुम्ही पैसे भरले नाहीत. ती पोरं जे आहेत अजून रस्ते फिरतायत, त्यांचे पैसे द्या. लॉलीपॉप दाखवू नका, फसवू नका लोकांना. 2014 मध्ये कोणी मंदिर वगैरे घेऊन आलं नव्हतं. 2014 मध्ये विकास विकास विकास, मोदी मोदी मोदी. आता परत मंदिर. मला आपल्याला सांगायचं हे मंदिर वो मंदिर नहीं, सरकार बनाना चाहते हैं. देश में मूर्ख कितने हैं फिर एक बार आजमाना चाहते हैं. त्या मंदिराच्या मस्जिदीच्या लढाईमध्ये फसू नका. त्यांना दंगे घडवायचे, तुमचं रक्त सांडवायचा आणि त्यातून त्यांना परत सत्ता मिळवायची. धर्माचा धंदा ते करतात. मुझे अफसोस नहीं कि धर्म का धंधा हो रहा है. अफसोस तो इस बात का है कि पढ़ा लिखा भी अंधा हो रहा है.
तुम्ही अजिबात मुसलमानांनी सुद्धा या देशासाठी सर्वस्व दिलेला आहे। सरफरोशी की तमन्ना आज हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजू एक कातिल में है। बिस्मिल अजीमा पाती ने लिखी। सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, हम बुलबुले हैं उसकी वो गुलसिता हमारा, अल्लामा इकबाल ने लिखा। भगत सिंग पासून सगळे राजगुरू वगैरे इनकलाब जिंदाबाद म्हणत फासावर गेले। हसरत मोहानीने तो नारा दिला। भाषणानंतर आम्ही जे सांगतो ना जय हिंद, तो जय हिंदचा नारा आबिद हसन साफरानने दिला आणि लाल किल्ल्यावर पहिला तिरंगा जनरल शाहनवाज खान ने फडकवला। मुसलमानांचं सुद्धा तेवढंच योगदान या देशासाठी। म्हणून मला आपल्याला सांगायचं बांधवांनो,